वाडा तालुक्यातील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल अंभई येथे इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यमातून विद्यार्थ्यांचं वार्षिक आत्मक्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व त्यांच्या क्रीडा कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने वार्षिक आत्मक्रीडा महोत्सव साजरा करण्यात येतो। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाजपचे हेमंत सौरा, संकुलचे अध्यक्ष विलास आखरे, कार्याध्यक्ष अभिजित पाटील, तसेच माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पष्टे, कृषी समिती उपाध्यक्ष राजू पाटील, वाडा तालुका क्रीडा केंद्र प्रमुख प्रशांत पारगावकर, हँडबॉल पालघर जिल्हा असोसिएशनचे सचिव राकेश ठाकरे, मराठी माध्यम व्यवस्थापक दीप्ती आकरे, इंग्रजी माध्यम व्यवस्थापक राजेश पाटील, इंग्लिश मीडियमचे प्राचार्य डिसोजा, तसेच मराठी माध्यमचे प्राचार्य गायकवाड, तसेच चैताली पाटील उपस्थित होते। इंग्रजी माध्यमचे शिक्षक भावेश पाटील यांनी शालेय क्रीडा क्षेत्राचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून देत सरकारने क्रीडा क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेले गुणदानाबाबत माहिती दिली। संकुलातील विभागीय स्तरावर निवड झालेल्या तसेच राज्य पातळीवर निवड झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला। तसेच हँडबॉल स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळणारा विद्यार्थी निखिल सदानंद सहारे याचा पालकांसमवेत पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे महत्त्वाचे आकर्षण ठरणारी गोष्ट म्हणजे सातारा येथून आमंत्रित केलेल्या विद्यार्थिनींनी सादर केलेले शिवकालीन मर्दानी खेळ, जे सद्यस्थितीत हे खेळ लुप्त होत चालले आहेत आणि पुन्हा एकदा या शिवकालीन आठवणींना उजाळा देत विद्यार्थिनींनी सादर केलेल्या शिवकालीन मर्दानी खेळ पाहून सर्व विद्यार्थी व पाहुण्या दंग झाले। तर शिक्षक विकास माने व प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली परेड आणि कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोरे व उत्कृष्ट परेड मार्च सादर करण्यात आली। सदर 3 दिवस सुरू असलेल्या आत्मक्रीडा महोत्सवाचे सांघिक, वैयक्तिक, इंडोर अशा अनेक खेळांचा समावेश होता, अशी माहिती शिक्षक विकास माने व प्रदीप पाटील यांनी दिली। विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायच्या। आपण पाहतो अतिशय सुरेख मर्दानी खेळ या विद्यार्थ्यांकडून विविध शस्त्रांचा या ठिकाणी वापर केला जातो। अतिशय सुरेखतेने आणि सुलभतेने विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर हे प्रात्यक्षिक सादर करतात। जी शस्त्र इथे वापरली जात आहेत ही अगदी खरी शस्त्र आपल्यासमोर इथे पाहायला मिळतात। सांगतो या विद्यार्थ्यांना तलवार आणि ढाल याचा अगदी सुलभपणे वापर करते, अतिशय सुंदर प्रात्यक्षिक आपल्यासमोर सादर करते।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हे चालत आलेले खेळ आपण पाहतोय. मैदानी खेळ त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. हे जे प्रदर्शन आपल्यासमोर चालू आहे या तिन्ही मुलींच्या एनर्जीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्याला दिसतं तितकं सोपं नाहीये. ज्या पद्धतीने ते शस्त्र हाताळतायत ती पद्धत त्यासाठी लागणारा खूप सारा प्रयत्न आणि प्रशिक्षण हे खूप महत्वाचं आहे. विविध प्रकार पाहायला मिळतात आपल्याला. या मैदानी खेळाचे विविध प्रकार आपण या ठिकाणी पाहतो. या विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारे लाठी खेळ आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे तलवार असेल, ढाल असेल अशा विविध साहित्याचा वापर करून आपल्यासमोर हे प्रात्यक्षिक पाहायला मिळतात. या ज्या तीन मुली आहेत या तिघींचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये एक आर्या पवार आणि त्याच्यानंतर दुसरी संस्कृती पवार आणि तिसरी रुचिका शहा. आर्या पवार आणि संस्कृती पवार या दोघी बहिणी आहेत आणि या तिन्ही मुली साताऱ्याहून आपल्याला येथे त्यांचं हे मैदानी खेळाचं प्रशिक्षण दाखवण्यासाठी आलेलं आहे. एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या मुलींसाठी. आपल्यासमोर दिसते ते भालाचे प्रदर्शन. अगदी युद्धामध्ये ज्या पद्धतीने सैनिक भाला हाताळत होते, ज्या पद्धतीने सैन्याचा पराभव करून आणि त्यांच्यावर विजय मिळवत होते. नक्कीच विद्यार्थ्यांचे खूप कौतुक असेल. कारण एवढा वेळ त्यांनी आपली एनर्जी ही अशीच टिकवून ठेवली आणि त्या एनर्जीसाठी काय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्यासमोर एका वेळेस 2 लाठीचे प्रदर्शन.
आपला जिल्हा पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा.